आपल्याच अहमदपूर तालुक्यातील मंत्री येऊन आपल्याकडे सभा घेऊन गेलेत. त्यांनी आपल्याला आपल्या गणपती मंदिरासाठी सभागृह देतो म्हणून मागणी केलेली आहे. ती मागणी मी मे 2024 ला आपल्या ग्रामपंचायतच्या लेटरद्वारे माझ्या आईच्या स्वाक्षरीने सादर केली होती त्यांच्याकडे. मागच्या 18 महिन्यामध्ये त्यांनी कुठलाच त्यावरती आश्वासन म्हणा किंवा करतो म्हणले नाहीत. पण आज निवडणूक जवळ आली की लगेच त्यांना आठवलं की आपल्याला या गावाला काहीतरी द्यायचंय. काय द्यायचं तर सभागृहाची मागणी केलेली होती पूर्वीची, पण आता आपल्याला देऊन काहीतरी मोकळं करायचंय. विकास झालाय पण कुठं झालाय? त्यांच्या कार्यकर्त्यांचा झालाय. एखादी सभागृह दिलं की तिथला गुत्तेदार त्यांचा कार्यकर्ताच असतो, ते सभागृह त्याचा कार्यकर्ताच बांधकाम करून त्याचा विकास होतो. आपल्या गावासाठी मागच्या 3 वर्षामध्ये मंत्री महोदयाकडून कुठलाच निधी आलेला नाहीये. 1 रुपयाचा सुद्धा निधी आपल्या ग्रामपंचायतला मंत्री महोदयाच्या किंवा आमदारांच्या फंडामधून आलेला नाहीये. आपण बऱ्याच वेळेस मागणी केलेल्या आहेत. मागच्या महायुतीचं सरकार म्हणून आपल्याला त्यांचं काम करायला लावलं. महायुतीचं सरकार म्हणून आपण जीव तोडून काम सुद्धा केलं. पण त्यानंतर मागच्या 1 वर्ष झालं सरकार येऊन सुद्धा, आणि त्या अगोदर आपण 6 महिने त्यांच्याशी जोडलेलो होतो. जवळपास 10 ते 15 पत्र मागणी केलेले आपण त्यांच्याकडे की आम्हाला फलाण्या कामाची गरज आहे, आमच्या गावामध्ये द्या. ती फक्त आश्वासन देते, त्याच्यानंतर काहीच नाही करत. तुम्ही पंचायत समिती पण मलाच द्या, जिल्हा परिषद पण मलाच द्या, आणि विकासाचं म्हटलं की बघू काहीतरी, अशा आश्वासनं देऊन आमच्या जनतेला निराश करू नका. मला एक प्रश्न आहे या जनतेच्या माध्यमातून, याच्या या प्रचार सभेच्या माध्यमातून तुमच्यासाठी, की तुम्ही मागच्या 3 वर्षामध्ये आमच्या ग्रामपंचायतला किंवा आमच्या थोडगाववासियांसाठी, गावकऱ्यांसाठी 1ही रुपयाचा निधी का दिला नाही, याचं तुम्ही मला उत्तर देण्यात यावं. पंचायत समितीचे 2 उमेदवार, अंधुरी गटातील आणि थोडगाव पंचायत समिती गटातील. अंधुरीचे उमेदवार आपले व्यंकटराव हळकर, आणि थोडगाव पंचायत समितीसाठी माझ्या पत्नी स्वप्नाली कमलाकर केंद्रे यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेली आजची सभा आहे. थोडक्यामध्ये आपण येऊन मागे 2 दिवसापूर्वी फक्त प्रचाराचा नारळ फोडून गेलेलो होतो, पण आपल्याला आपल्या जनतेशी बोलण्यासाठी म्हणून गावामध्ये एक सभा आयोजित करायची होती. आणि उद्यापासून आपल्या गावाचा सप्ताह चालू होतो. तर मारुतीरायाच्या समोर थांबून जे आपण आपले वचन किंवा आपल्या लोकांसाठी आपण काय करू शकतो हे बोलण्यासाठी म्हणूनच आजची सभा आम्ही आज इथे आयोजित केलेली आहे. आज शिवसेनेलाच का मत द्यायचं हे प्रस्तावनेमध्ये कल्याणी साहेबांनी सांगितलेलं आहे. आता शिवसेनेला मत का द्यायचं हे त्यांनी सांगितलं, पण शिवसेनेचे जे उमेदवार आहेत त्यांनाच का मत द्यावं याविषयी मी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे. आज जर तुम्ही बघितलं तर ग्रामपंचायत, थोडगाव ग्रामपंचायत हे आपल्याच म्हणजे माझ्याच आई सरपंच आहे तिथल्या, आणि ग्रामपंचायतचं जर काम असेल सगळ्यात लवकर पडणार ते पंचायत समितीमध्ये पडतं. तर आपल्या हक्काचा माणूस जर पंचायत समितीमध्ये असेल, आपल्याच गणातून आणि आपल्याच गावातून निवडून गेलेला, तर ते काम आपल्याला करण्यासाठी अजून सोपं जातं. आणि त्याच पंचायत समितीच्या सदस्यासोबत जर आपलाच जिल्हा परिषद मधला मेंबर निवडून आलेला असेल, तर ते काम जिल्हा परिषदच्या मार्फत आपल्याला मागणी करून गावापर्यंत पुरवण्याचं काम करता येतं. त्यामुळं आपल्याला ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद, आणि जर वरती पाहिलं मंत्रिमंडळात आणि आपल्या आदरणीय एकनाथरावजी शिंदे जे आपले उपमुख्यमंत्री आहेत महाराष्ट्र राज्याचे, आणि त्यांच्या सोबतचं जे कॅबिनेट मंत्रिमंडळ आणि राज्य मंत्रिमंडळ आहे शिवसेनेचं, बालराव साहेब आम्ही प्रत्यक्षात जवळून अनुभव घेतलेला आहे आपल्या मंत्रिमंडळाचा. आम्ही संजय शिरसाट साहेबांना छत्रपती संभाजीनगरला जाऊन भेट घेतलेली आहे. आपल्या गावातल्या काही कामासाठी भेट घेतली होती. त्यांचं शिवसेनेच्या प्रत्येक मंत्रिमंडळातल्या नेत्यांचं असं म्हणणं असतं की तुम्ही फक्त आम्हाला काम सांगा, फक्त आश्वासनं द्यायचे किंवा काहीतरी बोलून निवडणूक आली की फलाणं देतो गावाला, फलाणं हे करतो, तुमचं काय राहिले सांगा मला, आम्ही सर्व विकास करून देतो, इथपर्यंत न बोलता तुमच्या गावात काय पाहिजे फक्त तुम्ही लेटर पॅड द्या, त्याचं काम देतो म्हणून शिरसाट साहेबांनी आम्हाला शब्द दिलेला होता. आताच आपल्याच अहमदपूर तालुक्यातील मंत्री येऊन आपल्याकडे सभा घेऊन गेलेत. त्यांनी आपल्याला आपल्या गणपती मंदिरासाठी सभागृह देतो म्हणून मागणी केलेली आहे. ती मागणी मी मे 2024 ला आपल्या ग्रामपंचायतच्या लेटरद्वारे माझ्या आईच्या स्वाक्षरीने सादर केली होती त्यांच्याकडे. मागच्या 18 महिन्यामध्ये त्यांनी कुठलाच त्यावरती आश्वासन म्हणा किंवा करतो म्हणले नाहीत. पण आज निवडणूक जवळ आली की लगेच त्यांना आठवलं की आपल्याला या गावाला काहीतरी द्यायचंय. काय द्यायचं तर सभागृहाची मागणी केलेली होती पूर्वीची, पण आता आपल्याला देऊन काहीतरी मोकळं करायचंय. विकास झालाय पण कुठं झालाय? त्यांच्या कार्यकर्त्यांचा झालाय. एखादी सभागृह दिलं की तिथला गुत्तेदार त्यांचा कार्यकर्ताच असतो, त्या सभागृहात त्याचा कार्यकर्ताच बांधकाम करून त्याचा विकास होतो. आपल्या गावासाठी मागच्या 3 वर्षामध्ये मंत्री महोदयाकडून कुठलाच निधी आलेला नाहीये.
एक रुपयाचा सुद्धा निधी आपल्या ग्रामपंचायतला मंत्री महोदयाच्या किंवा आमदाराच्या फंडामधून आलेला नाही आहे. आपण बऱ्याच वेळेस मागणी केलेल्या आहेत. मागच्या महायुतीचं सरकार म्हणून आपल्याला त्यांचं काम करायला लावलं, महायुतीचं सरकार म्हणून आपण जीव तोडून काम सुद्धा केलं. पण त्यानंतर मागच्या 1 वर्ष झालं सरकार येऊन सुद्धा, आणि त्या अगोदर आपण 6 महिने त्यांच्याशी जोडलेलो होतो. जवळपास 10 ते 15 पत्र मागणी केलेले आपण त्यांच्याकडे की आम्हाला फलाण्या कामाची गरज आहे, आमच्या गावामध्ये द्या. ते फक्त आश्वासन देतात, त्याच्यानंतर काहीच नाही करत. आणि आता म्हणतायत की हे करून देतो. बरं, तुम्हाला निवडून दिलेला आहे आमदार म्हणून यायचा, आणि तुम्ही सहकार मंत्री झालात, कॅबिनेट मध्ये मंत्री आहात तुम्ही, तर तुम्हाला आता पंचायत समिती जिल्हा परिषद निवडून देण्याची गरज नाही आहे. तुम्ही स्वतः आता एवढे कर्तृत्ववान आणि तुमच्यात एवढी पॉवर आहे की तुम्ही आता आमच्या गावाला निधी देऊन विकास करू शकता. त्यामुळे तुम्ही पंचायत समिती पण मलाच द्या, जिल्हा परिषद पण मलाच द्या, आणि विकासाचं म्हटलं की बघू काहीतरी, अशा आश्वासनं देऊन आमच्या जनतेला निराश करू नका. मला एक प्रश्न आहे या जनतेच्या माध्यमातून, याच्या प्रचार सभेच्या माध्यमातून तुमच्यासाठी, की तुम्ही मागच्या 3 वर्षामध्ये आमच्या ग्रामपंचायतला किंवा आमच्या थोडगाववासियांसाठी, गावकऱ्यांसाठी एकही रुपयाचा निधी का दिला नाही, याचं तुम्ही मला उत्तर देण्यात यावं. कारण आम्ही मैदानात उतरलोय गोरगरिबाचे प्रश्न घेऊन, आणि गोरगरिबासाठी आणि गावासाठी कष्ट करण्यासाठी. गावातले बरेच प्रश्न होते साहेब, ते प्रश्न आपण सोडवण्यासाठी मी रात्रीचे 3-3 वाजेस्तोवर माझ्या नोटबुक वरती नोट करत राहिलो की गावात काय काय कामाची गरज आहे. जवळपास 15 किलोमीटरचे रस्ते जे नकाशावरतीच नव्हते, ते नकाशावरती मी पाईप फिरून नकाशावरती घेतलेले आहेत. गावात जे आता आपल्याला कुठं कुठं नालीचं पाणी दिसते रस्त्यावरती, त्या पाणी अडवून आणि जागेवरती मुरवण्यासाठी माननीय संतोषजी साहेब, बीडीओ साहेब होते, त्यांच्याकडे मी प्रस्ताव घेऊन गेलो होतो की आपल्याला ग्रे वॉटर मॅनेजमेंट म्हणजे सांडपाणी व्यवस्थापन करण्यासाठी गावातच सोस खड्डे खंदून गावातलं पाणी गावात, जेणेकरून हिवाळा आणि उन्हाळ्यामध्ये ते पाणी आपल्याला रस्त्यावरती दिसणार नाही, याची योजना आपण करणार आहोत. आणि त्यासाठी आपला माणूस पंचायत समितीमध्ये असेल आणि तो मंजूर करून घेण्यासाठी आपल्याला अजून जास्त मदत होऊ शकते. त्यासोबत जर रोजगार आपण निर्मिती करणार आहोत आपल्या गावामध्ये, जे वर्मी कंपोस्टचा जो प्रोजेक्ट आहे, तो प्रोजेक्ट आपल्या गावामध्ये राबवून आपण आपल्या शेतामध्ये जे ऊस आपण उत्पादन करतो, जवळपास 1000 क्षेत्र आपल्या ऊसाचं उत्पादन आहे थोडगावाडीमध्ये, त्या उत्पादनावरती जर आपण वर्मी कंपोस्टचा प्रोजेक्ट जर राबवला तर त्या प्रोजेक्ट मधून खत तयार होईल आणि शेतकऱ्यांना त्याचा अजून परत उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी भर होईल, कार्बन डायऑक्साईड कमी होईल. यासाठी पण आपण एक प्रस्ताव तयार केलेला आहे आणि प्रोजेक्ट तयार करून आपण त्याचं सादरीकरण करून त्यासाठी जो पाचट गोळा करण्याचा असेल किंवा त्याच्यावरती प्रक्रिया करण्याचा असेल, त्यासाठी नरेगा मधून आता जी नवीन योजना झाली, नरेगाचं आता रूपांतर आपलं महात्मा जीरामजी योजनेमध्ये झालेलं आहे. त्या योजनेमार्फत आपल्याला नवीन कामं करायची आहेत. त्यासाठी आपला माणूस पंचायत समितीमध्ये असणं आणि त्यानंतर आपला जिल्हा परिषद मध्ये असणं किती महत्वाचं आहे, हेच या माध्यमातून मला सांगावं वाटतं. गावात काही ज्वलंत प्रश्न आहेत, जसं पाणी पुरवठ्याचा प्रश्न आहे. पाणी पुरवठ्याचा प्रश्न आता हसण्याचा माणूस येऊन तुम्हाला पाणी सोडणार नाही किंवा मोग्याचा माणूस येऊन पाणी सोडणार नाही. आपल्याला आपल्याच गावातला माणूस भांडून म्हणा, त्याला हक्कानं म्हणून किंवा त्याला हाताला धरून म्हणा पाणी सोडायला लावावं लागते. आणि आता आपल्यापैकी बरेच जण शेतकरी आहेत, आपल्या सर्वांना माहिती आहे आपली स्वतःचीच पाईपलाईन किती वेळेस फुटते, आपलं स्वतःचं स्टार्टर किती वेळेस चोरीला जाते, आपल्या स्टार्टर मधलं ऑटोमॅटिक किती वेळेस चोरीला जाते, आपल्या सगळ्याला माहिती आहे. ज्यावेळेस आम्ही हे कारभार बघतोय त्यावेळेस किती खोड्या होत आहेत हे पण जनतेला तेवढंच माहिती असणं गरजेचं आहे. या सर्व गोष्टी काम करत असताना लक्षात येते की कोण खोड्या करते, कोण काय करते. गावात सुजलाम सुफलाम गाव करायचं असेल तर गावकऱ्यांनी एकत्रित होऊन एकजुटीनं काम करायची गरज आहे आणि आपला माणूस पंचायत समितीमध्ये जाण्याची गरज आहे. गावामध्ये बरेच समाजाचे जाग्याचे प्रश्न होते, त्यासाठी आम्ही ग्रामपंचायतचा ठराव घेऊन प्रत्येक समाजाला 10 गुंठे जागा द्यायचा प्रस्ताव तहसीलदाराकडे सादर केलेला आहे, जेणेकरून कुठला समाज नाराज होणार नाही. आणि राहिले प्रश्न जे रस्त्याचे आहेत गावातले, बरेच रस्ते मी पाहतोय की सिमेंट रस्ते मागच्या काळात झालेले, इकडून पण पाणी जाते तिकडून पण मधात पाणी तसंच राहते. आता रमजान पठाणच्या घरापासला सिमेंटचा रस्ता बघा तुम्ही कसा केलेला आहे, पावसाळ्यामध्ये दोन्हीकडून पाणी येऊन एका ठिकाणी ढवस असते. ते रस्ते करत असते जर व्यवस्थित नियोजन न केले तर ते पाणी एका कडेला निघून जाऊन गावात किडे किंवा मच्छर होणार नाहीत आणि ते डास आपल्या जनतेला चावून रोगराई पसरणार नाही, याची पण दक्षता काम करत असते वेळेस आपल्या सर्वांना घ्यायची आहे. त्यामुळं आपण ज्यावेळेस एखादी उमेदवार निवडतो ना, तर तो उमेदवार आपल्यासाठी किती काम करू शकेल. आता मी जास्त यादी वाचून दाखवणं आणि साहेबांचा पण जास्त वेळ घेणं योग्य नाही. ही सर्व सांगण्याचं तात्पर्य म्हणजे आपला माणूस सभागृहात गेला तर यापेक्षा कितीतर असे कामं आहेत जे आपला माणूस सभागृहातून आपल्यासाठी मंजूर करून आणून आपल्यासाठी करू शकतो. आपल्या जिल्हा परिषद गटामधून जे उमेदवार आहेत, शिवसेनेचे अधिकृत उमेदवार सचिन शिवाजीराव भिकाणे यांचं चिन्ह हे
3 नंबरला आलेला आहे. जिल्हा परिषदला वरच्या खाण्यामध्ये ज्यावेळेस व्हाईट बॅकग्राऊंडला असणारा जे चिन्ह आहे धनुष्यबाणा पुढचं चिन्ह दाबायचे आपल्याला, 3 नंबरचं बटन दाबायचंय, हे असा आवाज येईल. त्यानंतर खाली पंचायत समितीसाठी आपल्याला स्वप्नाली कमलाकर केंद्रे यांचं 2 नंबरला चिन्ह आहे. एकाच मशीन वरती आपल्याला 2 बटन दाबायचे. अगोदर आपल्याला बरेच वेळेस काय व्हायचं, उमेदवाराची यादी जास्त असल्यामुळं 2 मशीन असायच्या. यावेळेस एकच मशीन आहे, त्यामुळे कन्फ्युज होऊ नका. तुम्ही एकाच मशीन वरती तुम्हाला 2 बटन दाबायचे आणि बटन दाबत असतानाच गोंधळ करू नका. धनुष्यबाण बघा, वरती जिल्हा परिषद साठीचं धनुष्यबाण आहे आणि खाली पंचायत समितीचा धनुष्यबाण आहे. दोन्ही बटन दाबून आपल्याला मतदान रूपी आशीर्वाद देऊन जनतेची सेवा करण्यासाठी आपल्याला आपले माणसं सभागृहामध्ये पाठवायचे आहेत. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आवाज बहुजनांचा.